प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी ही अगोदरही असू शकते किंवा प्रेग्नन्सी नंतरही होऊ शकते. तर अगोदर असलेले कारण सगळ्यात जे कॉमन आहे, कमरेमध्ये गादी सरकणे किंवा कंबर अगोदरपासून कमजोर असणे किंवा स्लीप होत असेल मणके, हे 3 कॉमन कारण आहेत. त्याबरोबर प्रेग्नन्सी नंतरही त्या गोष्टी वाढू शकतात, कारण बाळ जे पोटात आहे त्याच्यामुळे कमरेच्या मणक्यांवरती एक्स्ट्रा तणाव होतं. अशा वेळी कंबर ही मजबूत पाहिजे किंवा जे अगोदर आजार जे लपलेले आहे तेही तुम्हाला बाहेर जास्त प्रमाणात होऊन कंबरदुखी वाढू शकते. तर अशाही माझी ॲडवाइस आहे, तुम्ही रेग्युलरली तुमचं न्यूट्रिशनल जे डिमांड आहे ते मीट करा. स्पेशली विटामिन D3, कॅल्शियम आणि प्रोटीन. त्याबरोबर कमरेचे रेग्युलरली एक्सरसाइज करणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. अगर स्त्रियांना कंबरदुखी वाढत असेल तर अशा वेळी तुम्ही काही वजन उचलणे किंवा पुढे वाकणे टाळावे किंवा जमिनीची ऍक्टिव्हिटी ही कमीत कमी करावे, जेणेकरून कमरेवरती तणाव कमी होईल आणि तुमची कंबरदुखी वाढणार. थँक्यू.